बोगस बियाणांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चानं बियाणं खरेदी करावं लागणार नाही. अशा शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणं उपलब्ध करून दिलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी, शेतरस्ते, आदिवासी विकास आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारच्या विविध निर्णयांची माहिती दिली. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील DPDC निधीतून शेतकऱ्यांना बियाणांसाठी निधी आणि बियाणं उपलब्ध करून देतील, असं ते म्हणाले. आदिवासी भागातील ज्या बांधवांना अद्याप वनहक्क पट्टे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी वनहक्क समितीची पुन्हा बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आढावा घेऊन पात्र आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचं तातडीनं वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका